जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता सुरुवातीला चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक आणि त्याच्या अगोदरचे 2 आणि नंतरचे 1 असे आपण म्हणूया. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगतितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानं मत्सते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्तरं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति न कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे यामुळे चतुश्लोकी भागवताचे श्लोक सगळे आपल्याला श्रवण करता येतील. आणि आता आपण या 3ऱ्या स्कंदाला सुरुवात करीत आहोत. त्यामुळे 3ऱ्या स्कंदामधले जे पूर्ण अध्याय आहेत, 33 अध्याय आहेत, त्यामध्ये त्याची अवतरणिका मागच्या वेळेस मी जसं सांगितलं ते आपले अच्युत महाराज अमरावती जिल्ह्यातले, त्यांनी लिहिलेल्या भागवतामध्ये ती अवतरणिका ओवी पद्धत केलेली आहे. ती अवतरणिका पूर्ण आपण म्हणणार आहोत. म्हणजे प्रत्येक शुक्रवारी 3ऱ्या अध्यायामध्ये काय काय आहे आपण पाहणार आहोत ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय, कृष्ण बालक्रीडा सांगता होय, उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीयी अन्यलीला चरित्र, विदुर मैत्रीय भेट चतुर्थ, मैत्रीय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ती, सप्तमी प्रश्न, अष्टमी ब्रह्मोत्पत्ती, नवमी विधीद्वारा हरिस्तुती, दशमी सृष्टिकथा दशविध. मन्वंतर कालविभाग वर्णन, तो 11 महान, 12 सृष्टी विस्तारण, वराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी नीती गर्भधारण, पंचदशी जय विजय शाप वर्णन, षोडशी त्याचे पतन, सप्तदशी जय हिरण्याक्षाचा, अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध, 19
हिरण्याक्षवध विधी सृष्टी नानाविध एकविशी कर्दम तपश्चर्या कर्दम देवहूती विवाह 22 कर्दम देवहूती विहार 23 श्री कपिल जन्म 24 पंचविशी भक्तिज्ञान 26 भिन्न तत्वोत्पत्ती 27 प्रकृती पुरुषयोगे मुक्ती 28 अष्टांग योग कृती 29 भक्तिमर्म 30 अधोगती स्वार्थांधाची 31 गती मनुष्यांची 32 धूम आर्चर भक्तियोगाची 33 मोक्ष देवहूतीचा. याप्रमाणे ही अवतरणिका 33 अध्यायांची 24 ओव्यांमध्ये श्री अच्युत महाराजांनी लिहिलेली आहे. आता आपण आपल्या मुख्य प्रवचनाकडे वळूया. हा तृतीय स्कंद आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रया. ही भागवताची 10 विषय किंवा 10 लक्षणं आहेत. त्यामधला सर्ग जो आहे, जो पहिल्या म्हणजे तिसऱ्या स्कंदाचा विषय जो आहे त्याला सर्ग असं म्हणतात. सर्ग म्हणजे सृष्टीचे वर्णन. या आता तिसऱ्या स्कंदामधल्या 33 अध्यायामध्ये सृष्टीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सूक्ष्म महाभूत प्राण मन इंद्रिय यातून सृष्टी कशी निर्माण होते याचे वर्णन यामध्ये दिलेलं आहे. तसंच या स्कंदामध्ये विदुर मैत्री यांची भेट आहे आणि विदुर उद्धवांची सुद्धा भेट आहे. हे दोघे मित्र होते आणि त्यांची भेट झाली आणि तोपर्यंतचा जो इतिहास आहे तो असा की यादव कुळाचा संहार झालेला आहे. श्रीकृष्णाने वैकुंठधाम गमनसुद्धा केलेलं आहे. पण महात्मा विदुर हे तीर्थयात्रेमध्ये होते, त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी काही माहीत नव्हत्या. आजकालच्यासारखं व्हॉट्सॲपसारखं किंवा एकदम फेसबुकसारखं एकदम बातमी देऊन सगळीकडे समजेल अशी व्यवस्था नव्हती. पण तरी पण अंतर्ज्ञानाने सगळ्या गोष्टी सगळीकडे पसरत होत्या. विदुरांना या गोष्टीची माहिती नसल्यामुळे ते मात्र या ठिकाणी अनेक प्रश्न विचारतात. आणि हा भाग खरा म्हणजे 11व्या स्कंदात पुन्हा आपल्याला येणार आहेच. उद्धव जे आहेत ते भगवंताचे अनन्य भक्त होते. आता ही विदुर आणि उद्धव किंवा मैत्रेय आणि विदुर यांची जी भेट आहे ती भेट एका प्रकारे 2 भक्त एकत्र आल्यावर कशी भेट होती आणि त्यांची कोणती चर्चा असते हा सांगणारा हा पूर्ण स्कंद आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे शिष्य चांगदेव जे आहेत यांचीसुद्धा जी भेट झाली त्यामधून चांगदेव 65 सारखा ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे 2 महान विभूतींची जेव्हा भेट होती तेव्हा त्यामध्ये अशा प्रकारची चर्चा होत असते. आता आपण आपल्याबद्दल विचार केला तर माझी आणि माहूरकर सरांची केव्हा भेट झाली आपल्याला आठवते का? मला तर नाही आठवत, त्यांनाही आठवत नसेल. जेव्हा भेट झाली असेल तेव्हा आपण कधीतरी आपल्या नोकरीच्या निमित्ताने एकत्र आलो आणि आपल्या गप्पा झाल्या असतील तर त्या नोकरीच्या म्हणजे प्रपंचाच्या झाल्या असतील. पण या ठिकाणी 2 महात्म्यांची जी भेट आहे ती अशा प्रकारे होते आणि त्यातून जे प्रश्न आणि त्यांची जी उत्तरं येतात त्यामधून श्रीमद भागवतासारखा ग्रंथ तयार होतो. कंठावरोध रोमाश्च अश्रुभिः परस्परं लपमानाः पावयन्ति कुलानि पृथ्वींच. म्हणजे 2 महापुरुषांची जेव्हा भेट होते तेव्हा कंठ अवरुद्ध होतो, शरीर रोमांचित होते आणि डोळ्यातून अश्रू वाहतात. पहा, आपण एखाद्या महात्म्याच्या दर्शनाला जेव्हा जातो तो प्रसंग आठवा. त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेताना त्यांचे चरणपादुकांना वंदन करत असताना आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येतात. हे कंठ अवरुद्ध होतो, बोलणंसुद्धा आपल्याला होत नाही, शरीर रोमांचित होते आणि आपल्या नेत्रातून अश्रू वाहत असतात. त्याच प्रकारे ही भेट झाली आहे आणि ते दोघे भगवंताविषयी चर्चा करू लागतात. अनेक प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्नच आपल्याला या 3ऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहायचे आहेत. की ते विचारतात की द्वारकेमध्ये सगळे कुशल आहेत ना? माझे अत्यंत प्रिय असे भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्येच आहेत ना? असे विदुराने प्रश्न विचारले. जेव्हा आपल्या मनाने ज्यांना आपण श्रद्धेय असं समजतो त्यांच्याबद्दल समोरचा माणूस जेव्हा चर्चा करू शकतो किंवा एखादा प्रश्न विचारतो तेव्हा त्या वक्त्यालासुद्धा भरतं येतं, त्यालासुद्धा आनंद होतो की या आता कथेमध्ये या कथेच्या रसामध्ये आता मला यांच्या योगाने रममाण होता येईल. म्हणून तो आनंद या ठिकाणी उद्धवांना झालेला आहे आणि त्या आनंदाच्या प्रित्यर्थ उद्धवसुद्धा त्या ठिकाणी अश्रू ढाळत आहेत. आनंदाने ते अश्रू त्यांच्यातून बाहेर येत आहेत. असा या 3य स्कंदाच्या पहिल्या अध्यायाची ही सुरुवात आहे. आता आपण 3य स्कंद जो आहे तो पूर्णपणे पाहणार आहोत. त्याच्यातला पहिला अध्याय.
आजचा आपला पहिला अध्याय. उद्धव विदुर यांची भेट या ठिकाणी दिलेली आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक ज्ञानयोग आणि भक्तियोग. यामध्ये लक्षात घ्या की भक्ताने आपल्या साधनेने, आपल्या अनुष्ठानाने आपल्या अंतरंगामध्ये भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा असतो. आता अंतरंगातून भगवंताचा साक्षात्कार करून घेणे ही जी प्रक्रिया आहे त्याला थोडक्यामध्ये ज्ञानयोग असं म्हणतात. आणि दुसरीकडे आपल्या शरीराच्या बरोबर आपल्याला प्राप्त झालेली 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आहेत. मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे. या सगळ्यांचा उपयोग करून, म्हणजे चांगल्या प्रकारे उपयोग करून आपल्या भोवती असणाऱ्या चराचर सृष्टीमध्येच भगवंत भरलेला आहे. म्हणजे लपाला तव तव दिसे आणि दिसे तव तव नासे, असं चांगदेव पासेष्टीमध्ये म्हटलेलं आहे. भगवंत जेव्हा स्वतः लपतो तेव्हा सृष्टी आपल्याला दिसते आणि जेव्हा सृष्टी दिसते तेव्हा भगवंत दिसत नाही. पण आपल्यासमोर जे आहे त्यातून भगवंत पाहणं हे भक्तियोगाचं कार्य आहे. आणि भगवंत सगळीकडे भरला घनदाट हरी दिसे अशी अवस्था येणं म्हणजे ही भक्तियोगाची परमोच्च अशी स्थिती आहे. या दृष्टीने उद्धव जे होते ते ज्ञानी होते. आता हे जे आपण ऐकलं की ज्ञानी म्हणजे काय, की आपल्या अंतरंग साधनाने भगवंताला आपल्यामध्ये प्रगट करणं म्हणजे ज्ञानी. तसे उद्धव होते. पण त्या उद्धवांना त्यांच्या ज्ञानयोगाला भक्तियोगाची जोड नव्हती आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने उद्धवांना गोपींच्याकडे गोकुळामध्ये पाठवलेलं होतं. हा प्रसंग पुन्हा पुढे येणारच आहे. तर तेच उद्धव हे सख्य भक्तीचे आदर्श होते. त्यामुळे हा भाग पुढे दशमस्कंदामध्ये आपल्याला येणारच आहे. आता या तृतीय स्कंदातील पहिल्या अध्यायाची सुरुवात जी आहे ती आपण करूया. एवमेतत् पुरा पृष्ठो मैत्रेयो भगवान किल क्षत्रावनं प्रविष्ठेन त्यक्त्वा सग्रहं वृद्धिमत. श्री शुकदेव राजा परीक्षितीला सांगत आहेत की जी गोष्ट तू मला विचारली आहेस की सुख समृद्धीयुक्त असं घर म्हणजे आपला महाल, राजसभा हे सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रेयांनासुद्धा हाच प्रश्न विचारलेला होता. जेव्हा पांडवांचे सल्लागार असलेले भगवान श्रीकृष्ण या महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी संधी करण्यासाठी हस्तिनापुराला गेले होते, तेव्हा त्यांनी आपला प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी येत आहेत आणि ते काहीतरी आपल्या भक्ताच्या हिताचा सल्ला देण्यासाठीच ते बोलत असतात. पण ही गोष्ट त्या दुर्योधनाला किंवा त्याचे वडील ह्या धृतराष्ट्रांना आणि त्यांच्याबरोबर असणारी सगळी कौरवादी मंडळी जी आहेत त्यांना काही ती गोष्ट ते काही समजू शकली नाही. समर्थ जे म्हणतात, एके संगती नाही तर ती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी. सत्संगती होती पण त्याचा परिचय नसल्यामुळे हे आपल्याच अहंकारामध्ये बुडलेले होते आणि त्यामुळे तो जो सल्ला भगवान श्रीकृष्णाने दिला त्याकडे दुर्लक्ष सगळ्यांनी केलं आणि त्यामध्ये विदुरांना म्हणजे संतापून दुर्योधनाने विदुरांना त्या ठिकाणाहून राजसभेतून बाहेर हाकललेलं आहे. विदुर जे आहेत ते भगवंताचे श्रेष्ठ भक्त आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांनी की भगवंताची इच्छा असं म्हणून त्याने या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. आणि तेच भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणाहून कुठे गेले की जेव्हा या ठिकाणी राजसभेमध्ये कोणीच ऐकत नाही हे पाहिल्यावर दुर्योधनाने त्यांच्या स्वागतासाठी खूप तयारी केली होती, पण दुर्योधनाच्या महालात न जाता ते विदुरांच्या घरी गेलेले आहेत. आपण आपल्या दैनंदिन उपासनेमध्ये एक सवयी आहे आपण कधी कधी म्हणत असतो, राजन के राज महाराज दीनदासन के काज व्रजमो अवतार लियो है. कंस को तोड़ डाले शिशुपाल की सिरे, कांचन की नगरी सुदाम देव को दियो है. द्रौपदी की लाज राखे भाजी के पान चाखे, विदुर के घर के चारू हाथ से कन्या उठाए के पेट भर भर लेते हैं. ऐसो तुम दीन दयाल पांडव के प्रतिपाल, रामदास के हिमायती म्हणावा जय जय राम. अशी ही सवय आहे. म्हणजे द्रौपदी की लाज राखे भाजी के पान चाखे, या सगळ्या कथा पुढे सगळ्या येणार आहेत आणि आत्तापर्यंत अनेक ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये आपण या ऐकलेल्या आहेत. आणि विदुरांच्या घरी जाऊन ते कण्यासुद्धा खात आहेत. आपल्या माऊलीने जे
हरिपाठाचे अभंग आपण पाहतो, त्यामध्ये पहिल्याच अभंगामध्ये ही गोष्ट दिली आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येला, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी दिव्य वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि ज्ञानदेव म्हणे व्यासांचे एक खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा हा स्वतःहून पांडवांच्या घरी जातो, कारण त्या भक्ताला जसं वाटतं की आपल्याला देवाचं दर्शन व्हायला पाहिजे, तसंच देवालासुद्धा असं वाटतं की आपला जो परमभक्त आहे त्याच्याशी आपला संघ घडला पाहिजे, त्याच्या संसारामध्ये सुद्धा आपण प्रगट झालं पाहिजे, त्याच्याशी हितगुज केले पाहिजे. तसं या ठिकाणी झालेलं आहे. आता या 3ऱ्या स्कंदातील पहिल्या अध्यायातलं 3रा श्लोक जो आहे तो आपण पाहूया. कुत्रक्षतुर भगवता मैत्रेयेण संगम, कदा वा सह संवाद एतद वर्णय न प्रभो. म्हणजे राजाने या ठिकाणाचा प्रश्न विचारले, परीक्षित राजाने, भगवान मैत्रेयांची आणि विदुराची भेट कुठे झाली? मैत्रेय आणि विदुर संवाद जो आहे तो संवाद कसा झाला तो आम्हाला तुम्ही सांगावे. मग तेव्हा ते सांगतात की पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रेयांना काही प्रश्न विचारले. आता जेव्हा 2 महात्मे एकत्र येतात तेव्हा जे प्रश्न विचारतात ते प्रश्नसुद्धा साधेसुधे नसतील. आपण आपल्या प्रपंचातल्या गोष्टी जसं सांगतो तसं त्या ठिकाणी परमार्थाविषयी दुसरा अन्य विषयच नसेल. मना बोलणे राघवे विण काही, जनी आपुलिते तुवा हानी केली. म्हणजे राघवाविण जे जे आपण बोलतो त्यामध्ये आपण आपली स्वतःची हानीच करीत असतो. आणि न बोले मना राघवे विण काही, राघवाशिवाय रामाशिवाय भगवंताच्या कथेशिवाय लीलेशिवाय दुसऱ्या गोष्टीची कधीच चर्चा करू नये असं आपल्याला सांगतात. आणि मग हे मैत्रेय ऋषी जे आहेत ते आदराने या विदुरांचं सगळे प्रश्न ऐकून घेतात. आता मैत्रेय ऋषींचा संबंध या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये कसा आला आणि महाभारतामध्ये मैत्रेय ऋषीचं कुठे जास्त चर्चा होत नाही, म्हणून तो एक भाग थोडक्यात सांगतो. जेव्हा ते द्यूत खेळले, कौरव पांडवामध्ये द्यूत झालं आणि त्यामध्ये पांडव हारले, तेव्हा त्यांना दुर्योधनाने रागाने वनवासात त्या ठिकाणून पाठवून दिलं, म्हणजे हाकलूनच दिलं असं आपण म्हणूया. त्यानंतर संधी करण्यासाठी मैत्रेय ऋषी त्या ठिकाणी आले हस्तिनापुरामध्ये, आणि दुर्योधन आणि कौरवांना सांगण्यासाठी ते आले, काही चांगल्या हिताच्या गोष्टी सांगाव्यात म्हणून ते आले. पांडवांचे राज्य जे आहे ते पांडव मागत आहेत, ते आता परत आले वनवासातून, तेव्हा ते राज्य मागत आहेत ते त्यांना देऊन टाक असं त्यांना सांगायचं होतं. पण या दुर्योधनाने आणि त्याचे वडील या धृतराष्ट्राने त्यांचं म्हणणं न ऐकता त्यांना त्या ठिकाणून अपमान करून घालवून दिलेला आहे. मैत्रेय ऋषीसारख्या एवढ्या थोर ऋषींचा अपमान झाला. मैत्रेय ऋषींनी त्या ठिकाणी शाप दिला आहे की आजपासून 14 वर्षानंतर हेच पांडव तुमचा पराभव करतील, तुमचं सगळं हे राज्य धुळीस मिसळेल, तुमचे हे सगळे 100 पुत्र जे आहेत ते सुद्धा यमसदनास पाठवेल. तो भीम जो आहे वृकोदर, भीमाला वृकोदर असं म्हणतात, तो भीम दुर्योधना तुझीच मांडी फोडून तुला यमसदनास पाठवेल. कुरुक्षेत्राच्या वेळेस मात्र त्यावेळेस जेव्हा ही कथा घडली, कुरुक्षेत्राचा संग्राम झाला, त्यावेळेस विदुर तिथे नव्हते, कारण विदुर त्या अपमानामुळे आपलं धनुष्य त्या ठिकाणीच ठेवून त्यांनी त्या राजधानीचा त्याग केला होता. आणि त्या वैराग्यातून विदुराने पुढे ते तीर्थयात्रेला निघून गेले होते. आणि तीर्थयात्रेमध्ये असताना विदुर आणि मैत्रेय यांची भेट झाली. आता जो प्रश्न विचारला होता परीक्षितीने शुकदेवांना, तोच प्रश्न या ठिकाणी आहे की यांची भेट कुठे झाली, तर याचं हे कारण आहे भेट होण्याचं. मग विदुर आणि मैत्रेय यांची भेट झाली आणि तोपर्यंत यादवांच्या कुळाचा नाश झाला होता. श्रीकृष्ण जे आहेत त्यांनी निजधामाला जात असताना उद्धव आणि मैत्रेय यांना उपदेशसुद्धा केला होता, दोघांनाही उपदेश केला. आणि त्यावेळेस मैत्रेयांना खास करून सांगितलं होतं की मी जे हे तुला ज्ञान दिले आहे ते तू पुढे विदुरास दे असं त्याने सांगितलं. हा सुद्धा भाग जो आहे तो पुढे आपल्याला येणारच आहे. या रीतीने विदुर मैत्रेय जे आहेत त्यांच्याबद्दल आता सूत वाच, म्हणजे पुन्हा आता फ्लॅशबॅकमध्ये सूत आणि शौनकादी ऋषी यांचा पुन्हा संवाद आहे की राजाने असं विचारल्यानंतर सर्वत्र शुकदेवाने सगळीकडे पाहिलं आणि प्रसन्न झाले ते
कारण असेच प्रश्न पूर्वीसुद्धा विचारलेले होते. यदा तु राजा स्वसुतान साधून पुष्णन्न धर्मेण विनष्टदृष्टी भ्रातुर्यविष्ठस्य सुतान विबंधून प्रवेशलाभा भवने ददाह. म्हणजे ज्यावेळी धृतराष्ट्राने दुष्टपुत्रांची बाजू घेऊन आपल्या भावाच्या मुलांना, पंडूराजाच्या मुलांना म्हणजे पांडवांना त्या लाक्षागृहामध्ये नेऊन ठेवलं आणि तिथे आग लावली. ह्या सगळ्या गोष्टी दुर्योधनाच्या सांगण्यावरून झाल्या, तरी पण त्याच्या मागे जी बुद्धी होती ती याची पण होती, धृतराष्ट्राची. कारण धृतराष्ट्र आपल्या मुलाला कुमार्गावर जाताना तो थांबवू शकला नाही. त्यामुळे त्या पापाचा भागीदार हा धृतराष्ट्रसुद्धा होते. आपण ग्रंथराज दासबोधामध्ये एक ओवी येते पहा, माझ्या माहितीप्रमाणे सख्यभक्तीमध्ये ती ओवी आहे. पांडव लाखा जोरी जळता विवरद्वारे काढिले. त्या लाक्षागृहामध्ये पांडवांना जळत असताना विवरद्वारे त्या माणसाला आणून खाली तो भुयार खणलं आणि भुयारामधून 5ही पांडव आणि कुंती माता हे त्यातून बाहेर निघाले. सगळ्यांना वाटलं की आता हे सगळे जळाले, भस्मसात झाले. पण ज्यांचा भगवंत कैवारी आहे तो आपल्या भक्तांना सर्वपरी सांभाळतो. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढे अजून काही दिलेत. या पूर्ण ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये अनेक प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. पुढे ते म्हणतात, दुःशासनाने द्रौपदीला भर सभेमध्ये आणले होते. तेव्हा ते पाहून, तो दृश्य पाहून द्रौपदीच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आलेले होते. पण धृतराष्ट्र हा अंध असला तरी त्याला सगळं ऐकू येत होतं आणि आपल्या राजकारभारामध्ये काय चालू आहे हे सगळं त्याला समजत होतं. पण पुत्रस्नेहाने मोहितू, आपल्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये पहिलीच ओवी आहे, पुत्रस्नेहाने मोहित. हा धृतराष्ट्र आपल्या पुत्राच्या स्नेह जो आहे तो चांगल्या गोष्टीसाठी असेल तर त्या मुलांवर संस्कार होतील. पण कुमार्गासाठी जर स्नेह केला तर मुलगा जो आहे, आपले पुत्र जे आहेत ते कुमार्गावर जातील आणि धर्माचं आचरण त्यांच्याकडून होणार नाही. द्यूतामध्ये हारल्यानंतरसुद्धा ते वनामधून जेव्हा परत आले तेव्हा धृतराष्ट्राने पांडवांना राज्य दिलं पाहिजे होतं, पण त्याने ते दिलं नाही. तेव्हा कृष्ण स्वतः त्या हस्तिनापुरामध्ये गेले आणि संधीचा प्रस्ताव केला. तर त्यावेळेस धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही आणि म्हणून त्यांनी स्वतः भगवान श्रीकृष्ण निघून गेल्यानंतर आपले बंधू म्हणजे विदुर जे आहे ते विदुरांना त्या ठिकाणी सल्लामसलतीसाठी धृतराष्ट्राने बोलावले. तेव्हा या धृतराष्ट्राने त्या विदुरांच्याकडून जे काही नीतीचे धडे घेतले त्यातलं काही त्यांनी लक्ष दिलं नाही, कारण त्यांना स्वार्थप्रिय होता. षडविकार जे आहे ते षडविकाराने भरलेले धृतराष्ट्र आणि त्यांचे हे 100 पुत्र आहेत, हे लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे. आजही आपल्याकडे सकाळच्या वेळेस पहा, प्रवचन नावाचं एक चॅनेल आहे. त्या चॅनेलवर रोज सकाळी 7 ते 7:45 8पर्यंत पूर्ण महाभारत दाखवलं जातं. पूर्वी आपण जे महाभारत पाहिलं आहे त्याचा थोडंसं शॉर्ट भाग जो आहे थोडक्यामध्ये त्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळत आहेत. सकाळी असतं 7 ते 8 प्रवचन चॅनेलवर. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, कारण तो एक आनंदच आहे. भागवत वाचत असताना या महाभारताच्या कथा ज्या आहेत त्यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि आपली श्रवणभक्ती दृढ होण्यासाठी या प्रत्येक संवाद, यातला जो प्रत्येक संवाद आहे तो सुद्धा आपल्यावर चांगले संस्कारच करीत असतो. आणि म्हणून या ठिकाणी की आता ते सांगतात, स एष दोषः पुरुषात बिडास्ते ग्रहान प्रविष्टो यमपत्यमत्या पुष्णासी कृष्णा द्विमुखो गतश्री त्यजाश्वशैवं कुल कौशलाय. म्हणजे ज्याला पुत्र म्हणून तुम्ही त्याचं पालनपोषण केलं तो दुर्योधन हा मूर्तिमंत सापच तुम्ही आपल्या घरामध्ये पाळलेला आहे. तो दोषांचाच पुतळा आहे आणि श्रीकृष्णाचा, भगवंताचा द्वेष करणारा हा दुर्योधन आहे. म्हणून राजा धृतराष्ट्र, आपण ऐश्वर्यहीन होत आहात. हे कोण सांगत आहे? त्यांचेच बंधू विदुर सांगत आहेत. आता विदुराचा जन्मही आपल्याला माहीत असेल. विदुर हे दासीपुत्र होते आणि दासीपुत्र असूनही प्रत्यक्ष यमराज जे आहेत ते विदुराच्या रूपाने या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. तसंच इकडे युधिष्ठिर आहेत, ते सुद्धा तेच आहेत, धर्मराज आहे, आणि इकडे यमराजाचं रूप असणारे विदुर आहेत.
तर ते सांगतात की जेव्हा तुम्ही त्यांचा अपमान केला तेव्हा आपण आता ऐश्वर्यहीन होण्याची आता सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत सगळं तुमचं जे काय पूर्वजन्माचं सुकृत असेल ते आता संपलेलं आहे आणि आता यापुढे तुमच्या कुळाचा नाश होणार आहे, असा लहान भाऊ मोठ्या भावाला सांगत आहेत. म्हणजे लहान विदुराचं महत्त्व हेच आहे, कुठल्याही क्षणी राजाच्या जवळ जी माणसं असतात, आत्ताच्या भाषेमध्ये ज्याला आपण काय म्हणतो चांडाळ चौकडी, ते जे माणसं असतात त्यांनी राजाला योग्य असाच सल्ला दिला पाहिजे. आणि नंतर मग ते राज्य गेल्यावर मग त्यांच्याशी बोलून किंवा ते काही सल्ला मसलती करून रोज मिटिंग घेऊन काही उपयोग नाही, कारण राज्य गेलेलंच आहे आता. आता ते परत कसं मिळेल त्यासाठी कोणता चांगला मार्ग आहे हा शोधला पाहिजे. पण आजकाल चांगला मार्ग शोधण्यापेक्षा वाईट मार्ग शोधून लवकरात लवकर आपलं राज्य मिळावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा कलियुगाचाच दोष आहे, कलियुगाचाच प्रभाव आहे. विदुराचा हा सगळा उपदेश जो आहे तो सगळ्यांनी ऐकला. त्या ठिकाणी असणारे कौरव कुळामधले प्रत्येकाने ऐकला, पण त्यामधला उपदेश जो आहे तो कोणीच ग्रहण केला नाही. आणि दुर्योधन, शकुनी मामा, दुःशासन, कर्ण हे सुद्धा त्या विदुरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. धृतराष्ट्राने तर दुर्लक्ष केलंच होतं. आणि म्हणून दुर्योधन असं म्हणतो की या कपटी दासीपुत्राला या ठिकाणी कोणी बोलवले आहे, याला ठार न मारता आपल्या राज्यातून हाकलून द्या, असा अपमान करून आपल्या काकाला त्यांनी त्या ठिकाणी महालाच्या बाहेर काढलेला आहे. आपले धनुष्य त्या महालाच्या दारावर ठेवून विदुर तीर्थयात्रेला निघून गेलेले आहे. आता ही जी विदुरांची तीर्थयात्रा होते आणि विदुर कसे होते, त्यामध्ये राजाचे सल्लागार असणारे, मंत्री असणारे इतके चांगले विदुर जे आहेत ते त्या तीर्थयात्रामध्ये अगदी जसं राहू आपण तसं राहत ते सगळे तीर्थयात्रा करत होते. मुख्य उद्देश हा की तीर्थयात्रेच्या निमित्ताने आपल्याला अनेक संतांच्या भेटी होतील, महात्म्यांच्या भेटी होतील, तीर्थक्षेत्रांमधल्या असणाऱ्या देवतांचं दर्शन होईल, त्या ठिकाणी आपण आपली अनुष्ठानं करू शकतो, हा उद्देश घेऊन अनेक क्षेत्र, नद्या, मंदिराचे दर्शन घेत एकटेच विदुर त्या ठिकाणी परिभ्रमण करीत होते. त्यांचा अवतार जो आहे, वेश कसा होता ते सुद्धा श्रीमद भागवतामध्ये दिलेलं आहे. अवधूत असा वेश होता, कमीत कमी कपडे अंगावर होते, पवित्र आणि साधे भोजन ते करीत होते, कधी कधी कंदमुळे खाऊनसुद्धा राहिलेले आहेत, शुद्ध वृत्तीचं जीवन ते जगत होते आणि जमिनीवरच निद्रा करत होते. अशा प्रकारे अनेक व्रतांचे पालन करून विदुर या तीर्थाटनाला निघालेले होते. एकच गोष्ट की भगवंताचा साक्षात्कार आपल्याला व्हावा, भगवान श्रीकृष्णाचा साक्षात्कार व्हावा आणि या जीवाला आता पुन्हा सद्गती मिळावी, अशा ठिकाणी ते फिरत फिरत तेव्हा ते पुढे प्रभास क्षेत्रामध्ये आले. विदुर तीर्थयात्रा करीत असताना हे प्रभास क्षेत्र जे आहे ते अत्यंत पवित्र असं तीर्थ आहे. स्कंदपुराणामध्ये एक स्वतंत्र खंड आहे, त्याला प्रभास खंड असं म्हणतात. स्कंदपुराणामध्ये शैव आणि वैष्णव म्हणजे शिवभक्त असो किंवा वैष्णवांचे भक्त असो, या दोघांनाही हे पवित्र असं तीर्थ आहे. कोणतं तर प्रभास क्षेत्र. दक्ष प्रजापतीच्या शापाने चंद्राला दक्ष प्रजापतीने शाप दिला होता, त्या चंद्राने सुद्धा याच प्रभास क्षेत्रामध्ये येऊन अनेक वर्ष तप केले आणि तो शापमुक्त झाला. त्याचप्रमाणे व्याधाचा बाण जेव्हा भगवंताच्या चरणकमळाला तळव्याला लागला तेव्हा भगवान श्रीकृष्णसुद्धा त्या एका कारणाने निजधामाला गेलेले आहे, स्वधामाला गेलेले आहेत. अर्थात ही सगळी भगवंताचीच लीला आहे. वृंदावनामधल्या ज्या गोपी होत्या, ज्यांनी इकडं जीवापाड प्रेम या भगवंतावर केलं होतं, त्यांनीसुद्धा भगवंत आता नाहीत हे समजल्यावर त्या गोपींनीसुद्धा याच प्रभास क्षेत्रामध्ये येऊन आपला देहत्याग केलेला होता. आणि त्यावेळेस दुसरीकडे महाराज युधिष्ठिर जे आहे तर या महायुद्धाच्या नंतर आता पुन्हा एकछत्री असं राज्य त्यांचं स्थापन झालेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी याच अध्यायामध्ये 3रा स्कंद 1ला अध्याय 20वा श्लोक इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता पुढे पहा. विदुराने प्रभास क्षेत्रामध्ये असताना कौरवांचा विनाश, आपसात कलहामुळे यादवांचा नाश झाला, हे सगळं जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांनी खूप त्या ठिकाणी शोक केलेला आहे आणि सरस्वती नदीच्या काठी विदुर आलेले आहेत. आता त्या ठिकाणी असणारी 11 क्षेत्र जे आहेत, तीर्थक्षेत्र जे आहेत, त्यांचंसुद्धा नावं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्रित, उशना, मधु, पृथु, अग्नी, आसित
वायू, सुदास, गौ, गुह आणि श्राद्धदेव अशा तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन विदुरांनी आपल्या मृत बांधवांना, आपल्या सगळ्या नातेवाईकांना जे त्या महायुद्धामध्ये मृत झालेले आहेत त्यांना तिलांजली दिलेली आहे. याशिवाय अनेक ब्राह्मणांनी, संतांनी, देवतांनी स्थापन केलेली जी मंदिरं होती या सगळ्या तीर्थयात्रेमध्ये, की ज्यांच्या शिखरावर भगवंताचं एक खूण म्हणून आयुध चक्र जे आहेत ते त्या ठिकाणी होतं, अशा सगळ्या मंदिराचं विदुरांनी दर्शन घेतलेलं आहे. कोणत्या कोणत्या प्रदेशात गेले त्यांचीसुद्धा यादी या ठिकाणी 24व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. सौराष्ट्र, सौवीर, मत्स्य, कुरुजांगल असे देश होते आणि मग विदुर हे ते यमुनेच्या तटावर आलेले आहेत. सौराष्ट्र सोमनाथ म्हणतो आपण, ते सौराष्ट्र म्हणजे सोमनाथाचं मंदिर असणारं. सौवीर देश जो आहे, सौवीर देश म्हणजे पुढे आपल्याला येणार आहे रहुगण राजा जो आहे तो सुद्धा तिकडनंच आलेला होता. मत्स्य आणि कुरुजांगल या सगळ्या देशामधून विदुर गेले आणि यमुना तटावर आता आलेले आहेत. स्वती व्रज सुराष्ट्रमृद्धम सौवीर मत्स्यान कुरुजांगलांश कारेण तावद्य यमुनापेठ्य तत्रोद्धवम भागवतम ददर्श म्हणजे दर्शन झालं, त्याने त्यांना पाहिलं आणि त्यांची भेट झाली. म्हणजे या ठिकाणी परम भागवत अशा भगवान श्रीकृष्णाचे एक सखा असणाऱ्या उद्धवांची त्या ठिकाणी अचानक यमुना तटावर विदुरांची भेट झाली. आता इतक्या दिवसांनी भेट झाली कारण विदुर जे आहेत ते तर भगवंताचे भक्त आहेतच, प्रत्यक्ष यमराज आहेत ते या ठिकाणी अवतार घेतलेले. आणि दुसरीकडे त्यांना उद्धवांचं दर्शन झालेलं. उद्धव हे भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत जवळचे असे सेवक होते, शांत स्वभावाचे असे उद्धव होते. बृहस्पती जे साक्षात देवांचे गुरु बृहस्पती त्यांचे शिष्य असणारे हे उद्धव आहेत. आणि विदुराने त्यांना पाहताच त्यांना आलिंगनं दिलेले आहेत. दोघांनाही परम आनंद झाला. मगाशी जसं म्हटलं होतं तसं अश्रुपात होत आहे, शरीर रोमांचित झालेलं आहे, कंठ दाटून आलेला आहे. अशा प्रकारची विदुर आणि उद्धवांची भेट झालेली आहे. पुराण पुरुष बलराम. आता पुन्हा प्रश्न विचारले आता विदुराने. आता उद्धवांची भेट झाल्यामुळे आता उद्धवांना अनेक प्रश्न त्याने विचारलेले आहेत. पुराण पुरुष बलराम आणि श्रीकृष्ण या दोघांनी जो अवतार या ठिकाणी घेतला आहे महाभारताच्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने आणि बलरामांनी, तो अवतार घेण्यास मुख्य कारण म्हणजे ब्रह्मदेवांची प्रार्थना ती ऐकून त्याने हा अवतार घेतलेला आहे. कशासाठी तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी, सर्वांना आनंद देण्यासाठी वसुदेवांच्या घरी भगवंताने अवतार घेतलेला आहे, बलरामाने अवतार घेतले आहे. त्या ठिकाणी विदुर प्रश्न विचारतात. मग ते वसुदेवांच्या घरी बलराम आणि श्रीकृष्ण हे सुखाने आहेत का? आपण आपल्या मित्राला जेव्हा अनेक वर्षानंतर भेटतो तेव्हा आपण आपल्या लहानपणापासूनच्या सगळ्या गप्पा गोष्टी त्या ठिकाणची आठवण काढतो आणि त्यातील जे जे पात्र आपल्याला भेटले होते लहानपणी त्यांचं कुशल जे आहे ते आपण जसं विचारतो प्रापंचिक स्तरावर, तसंच या ठिकाणी विदुरांनी अनेक गोष्टींची आठवण करून देऊन, पूर्वी झालेले पराक्रमांची आठवण करून देऊन त्यांचं कुशल या ठिकाणी विचारलेलं आहे. ते म्हणतात, उद्धवा, पूर्वजन्मी जो कामदेव होता, कामदेवाच होता, तोच कामदेव आता वीर प्रद्युम्न झालेला आहे. आणि म्हणून तो पूर्वजन्मीचा कामदेव जो ब्राह्मणाची आराधना करून भगवंताकडून प्राप्त केलेला होता, कोणी तर रुक्मिणीने, म्हणजे रुक्मिणीचा पुत्र, श्रीकृष्णाचे पुत्र असणारे प्रद्युम्न जो आहे ते सुखामध्ये आहेत ना. आपण संध्येमध्ये जे 24 नावं घेतो ही सगळी भगवंताचेच आहेत, भगवंताचे रूप आहेत. पुत्राच्या रूपाने असेल, नातवाच्या रूपाने असेल, त्याप्रमाणे प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण, वासुदेव. मग पुढे म्हणतात, सात्वत, वृष्णी, भोज आणि दाशार्ह हे सगळे 6 घराणे त्यावेळेस होते. त्या वंशाचे अधिपती असणारे, यादवांचे अधिपती असणारे महाराज उग्रसेन होते. त्या उग्रसेनाने खऱ्या अर्थाने विरक्ती त्यांना झाली होती, त्याने सगळं राज्य त्याग करायचा विचार केला होता. पण या महायुद्धाच्या नंतर भगवंताने उग्रसेनाला राज्यपद दिलं आणि केला मथुरा पाळ. त्या उग्रसेन हे आता सुखामध्ये आहेत ना, अशा प्रकारे उग्रसेनाची सुद्धा त्यांनी आठवण त्या ठिकाणी काढलेली आहे. मग पुढे म्हणतात, श्रीकृष्णाचे पुत्र, श्रीकृष्णाच्या 8 पट्टराण्या आणि 16,100 नंतरच्या अशा 16,108 पत्नी होत्या.
त्यामधल्या जांबवतीचा पुत्र म्हणजे सांब हा खुशाल आहे ना, हे सुद्धा विचारलं. आणि तेच सांब पूर्वी कोण होते, म्हणजे या श्रीमद भागवतामधून आपल्याला अनेक गोष्टींचा ची माहिती आपल्याला होती. आपण जे पाहतो भगवान शंकर आणि पार्वती यांचे पुत्र आपण जे पाहतो कार्तिक स्वामी आहेत आणि प्रत्यक्ष गणपती आहेत. त्यामधले कार्तिक स्वामी जे आहेत त्यांनीच पुढे सांब म्हणून भगवंताच्या पुत्राच्या रूपाने अवतार घेतलेला होता. तर ते सांब जे आहेत ते खुशाल आहेत ना, असा प्रश्न या ठिकाणी पुन्हा विचारलेला आहे. पुढे विचारतात, म्हणजे आता ही जी नावं येतात त्या नावांचा उल्लेख श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोकांमध्ये आलेला आहे. पहा, अर्जुनापासून धनुर्विद्या शिकणारे, अर्जुन तर श्रेष्ठ असा धनुर्धर होता, त्यांच्यापासून सुद्धा धनुर्विद्या शिकणारे सात्यकीश्च अपराजिता असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. तर ते सात्यकी सुखरूप आहेत ना. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला जो उपदेश केला तोच उपदेश या श्रीकृष्णाच्या सेवेने या सात्यकीला प्राप्त झाला होता. एवढा सात्यकीने आपल्या भगवंताच्या सेवेतून हे पुण्य कमावलं होतं की जे म्हणजे अर्जुनाला जे सगळं ज्ञान मिळालं भगवंताकडून गीतेच्या रूपाने ते या सात्यकीला सुद्धा मिळालेलं होतं. आता अजून पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक या श्लोकांमध्ये एकेकाची आठवण काढून विदुर हे त्या ठिकाणी उद्धवांना सगळे प्रश्न विचारत आहेत. आता पुढे अक्रूराचा भाग येतो. अक्रूर आपण पाहतो. अक्रूर कोण आहे? कंसाच्या दरबारामध्ये असणारे अक्रूर आहेत की ज्या अक्रूरांना कंसाने त्या गोकुळामध्ये पाठवलं होतं. हे अक्रूर म्हणजे बंद कर. हे अक्रूर म्हणजे शफल्काचा पुत्र. शफल्क, अक्रूराचे वडील म्हणजे शफल्क. मग आता विदुर विचारतात की शफल्काचा पुत्र असणारा अक्रूर हे आता प्रसन्न आहेत ना. आपण आपल्या दैनंदिन उपासनेमध्ये करुणाष्टकाच्या वेळेस म्हणतो आपण, खरा अक्रूराच्या समवंदित आहे नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. म्हणजे अक्रूराच्या सारखं वंदन करत आहेत. समर्थांचं जेव्हा आपण स्तवन करतो तसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. यामधले प्रत्येक शब्द जो आहे त्यामधलं प्रत्येक अवताराचं श्रेष्ठत्व या नमस्कार माझा सद्गुरू रामदासा यामध्ये दिलेलं आहे. गोकुळामध्ये कंसाने जेव्हा यांना पाठवलं अक्रूरांना, तेव्हा तिथल्या संध्याकाळच्या वेळेस अक्रूर त्या ठिकाणी रथामधून जाऊन पोचलेले आहेत आणि गायीच्या आणि कृष्णाच्या पाऊलखुणा त्या जंगलातल्या रस्त्यावर जेव्हा अक्रूरांना दिसला तेव्हा ते अक्रूर त्या रथातून खाली उतरलेले आहेत आणि त्या पाऊलखुणा पाहून अक्रूरांनी स्वतःला त्या धुळीमध्ये लोटांगण घातलेलं आहे. आता हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा मला आठवण होते ती समर्थ हृदय श्री नानासाहेब देवांचे. देव जेव्हा सर्वप्रथम त्या शिवथरगळीमध्ये गेले होते, देवाने शिवथरगळीचा जेव्हा शोध लावला तेव्हा पूर्वीच्या कागदपत्रानुसार त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की शिवथरगड, आंबे शिवथरगड, कसबे शिवथरगड, शिवथर अशा प्रकारची 7 गावं त्या ठिकाणी होती. मग आता ज्या ठिकाणी नेमकं राहून समर्थाने आणि कल्याण स्वामींनी आणि त्यांच्या शिष्याने एकत्र राहून समर्थाने सांगितलेला दासबोध कल्याणाने लिहून घेतला. ती शिवथरगड कुठे आहे असा प्रयत्न जेव्हा देवाने केला तेव्हा त्यांना ती घळ सापडली. आणि ज्या दिवशी ती घळ सापडली तिथलं त्याचं वर्णन जे आहे ते आपल्या रामदास आणि रामदासी या अंकामध्ये फार पूर्वीचा भाग येतो. त्यामध्ये हे पूर्ण वर्णन नानासाहेब देवाने लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा ते म्हणतात त्या ठिकाणी पुष्कळ धूळ होती, एक खड्डा होता. नानासाहेब देवानी स्वतः त्या खड्ड्यामध्ये उडी मारली आणि ते त्या ठिकाणी म्हणतात की मला आज स्वर्ग सापडला. जसं या ठिकाणी अक्रूराने सुद्धा त्या ठिकाणी भगवंताचं पाऊल पाहतात, गाईचं पाऊल पाहतात त्या ठिकाणी उडी मारली आणि धुळीमध्ये स्वतःचं शरीर जे आहे ते पवित्र करून घेतलेलं आहे. नानासाहेब देव या ठिकाणी म्हणतात, अरे बघता काय माझ्याकडे, वरची जी माती आहे ती सगळी माझ्यावर टाका आणि मला इथेच पुरून टाका.
आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 33व्या श्लोकामध्ये येतं की देवांची माता अदिती आपल्याला माहिती आहे आणि दानवांची माता जी आहे ती दिती. हा दिती आणि अदिती हा सुद्धा भाग पुढे आपल्याला येणारच आहे. या श्लोकामध्ये ती आठवण करून दिली विदुराने. देवांची माता जशी अदिती आहे तसंच विष्णूची माता म्हणजे राजा देवकाची मुलगी म्हणजे देवकी, जिला आपण पुढे कृष्णाला देवकी नंदन म्हणतो, तर ती देवकी आनंदात आहे ना. कारण बऱ्याच वर्षानंतर ही भेट झाल्यामुळे अनेक गोष्टींची आठवण झाली आणि प्रत्येकाची आठवण या ठिकाणी विदुर करत आहेत. आता संध्येच्या वेळेस आपण काही नावं घेतो 24 नावं आहेत. त्यामधलं अनिरुद्धायन्मा, पुरुषोत्तमायन्मा, अधोक्षजायन्मा, नारसिंहायन्मा, त्यामधल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे अनिरुद्ध हे सुखरूप आहेत का असा पुन्हा प्रश्न विचारला. कारण त्यांना वेदशास्त्राचे मूळ कारण तसेच मन, बुद्धी आणि चित्त आणि अहंकार हे चतुष्ट जे आहेत यातील मनाचा अधिष्ठाता, मनाची देवता म्हणजे अनिरुद्ध आहे. आणि मग ते अनिरुद्ध सुखरूप आहेत का असा पुन्हा प्रश्न विदुराने या ठिकाणी केलेला आहे. पुढे येतात भगवान श्रीकृष्णाचे अनुकरण करणारे, भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगणारे हृदिक, त्यानंतर सत्यभामेचा पुत्र असणारे चारुदेशन आणि गद हे जे आहेत भगवंताचे पुत्र हे सुखरूप आहेत ना असा प्रश्न विचारला. पुढे पुन्हा म्हणतात की अर्जुन आणि श्रीकृष्णाला जे स्वतःचे 2 हात आहेत असं म्हणतात असे युधिष्ठिर धर्मराज हे जे आहेत ते युधिष्ठिर आता राज्यावर बसलेले आहेत असं सुद्धा मला समजलेलं आहे. मग या युधिष्ठिराचा राज्यकारभार जो आहे की धर्माच्या मर्यादेत राहून न्यायपूर्वक तो राज्यशासन करीत आहे का असा सुद्धा प्रश्न विदुराने त्या ठिकाणी विचारला. कारण जी मयसभा त्या ठिकाणी बांधली होती त्या मयसभेमध्ये जेव्हा सर्वप्रथम दुर्योधनाने त्या ठिकाणी प्रवेश केला ते सगळे मयसभेचं ते वैभव पाहून आपण ज्यांना आपल्या राज्यातून हाकलून दिलं या पांडवांनी एवढं वैभव या ठिकाणी निर्माण केलेलं आहे हे पाहून जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांना दुसऱ्याचे वैभव पाळून जळफळाट होतो. दुसऱ्याच्या सुखे सुखावे, दुसऱ्याच्या दुःखे दुखावे हे समर्थ सांगतात. पण या ठिकाणी दुर्योधनाचा जळफळाट झालेला होता म्हणून तो प्रश्न विचारला की तो युधिष्ठिर नीतीने न्यायमार्गाने आपला संसार आपला राज्यकारभार करीत आहे का नाही. मग पुढे आता त्यांना आठवण होती ती भीमाची आठवण झाली की जे अपराधी आहेत त्यांच्याबद्दल राग मनामध्ये असलाच पाहिजे. मग अशा भीमाने आता तरी ह्या सगळ्या महायुद्ध संपल्यानंतर आपला क्रोध सोडला की नाही. कारण भीमानेच त्यावेळेस प्रतिज्ञा केली होती द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस की या दुःशासनाला मी धडा शिकवेल, या दुर्योधनाचे मांडेसुद्धा मी फोडेल अशी प्रतिज्ञा केली होती. आणि रागाने केलेली ती प्रतिज्ञा आता निदान या महायुद्धानंतर तरी भीमाने सोडली की नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अजून एक प्रसंग येतो पहा की भगवान शंकर आणि अर्जुन यांच्यामध्ये सुद्धा युद्ध झालेलं आहे आणि त्यावेळेस अर्जुनाने आपल्या पराक्रमाने भगवान शंकरांनासुद्धा बाणाच्या जाळ्यात अडकवलं होतं. तेव्हा भगवान शंकर हे आपण जसं शंकराचं रूप पाहतो त्या रूपामध्ये ते नव्हते, तर ते भिल्ल वेशामध्ये भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रगट झाले होते. आणि त्यावेळेस त्या युद्धानंतर शंकरांना त्याने हरवलं होतं आणि भगवान शंकराने प्रसन्न होऊन गांडीव धनुष्य या अर्जुनाला दिलेलं होतं. मग आता विदुर प्रश्न विचार की तो गांडीव धनुष्यधारी अर्जुन तरी सुप्रसन्न आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. पुढे म्हणतात की या पांडू राजा युधिष्ठिर, पांडू आणि विदुर यातल्या पांडू राजा जे आहेत त्यांचं निर्याण झालेलं आहे आणि त्या प्रसंगी पांडूचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या प्रेमापोटी याच दुर्योधनाने सगळ्या कार्यामध्ये दुर्योधनाच्या प्रेमापोटी या धृतराष्ट्राने त्याला प्रत्येक बाबतीमध्ये होकारच दिलेला आहे. त्याचं बरोबर असो किंवा चुकीचं असो त्याला होकारच दिलेला आहे. म्हणजे येथ वडील जे जे करती तया नामो धर्म ठेवती. पण या धर्माच्या विरुद्ध वर्तन या ठिकाणी धृतराष्ट्राकडून झालेलं आहे. तो धृतराष्ट्र आता अधःपतनाकडे जात आहे
आणि हे पाहून मला खूप वाईट वाटत आहे, असं त्यांनी उद्धवाच्या जवळ व्यक्त केलेलं आहे. मी तर कृष्ण महिमा, कृष्णाचं मोठेपण, कृष्णाचं भगवंत जे आहेत, जे भगवान आहेत, तर त्यांच्याकडे पाहूनच आणि त्यांच्या कार्याचा परिचय मला झाल्यामुळे, त्यांची ओळख मला झाल्यामुळे या सगळ्या संसारातील दुःखाला विसरून आणि जे माझं काही वैभव होतं त्या सगळ्यांचा मी त्याग करून या तीर्थयात्रेला निघालेलो आहे. ते भगवंताच्या कृपेनेच माझी तीर्थयात्रे आनंदात चालत आहे आणि मी विहार करतो आहे. आता हे भगवान श्रीकृष्ण कसे होते याबद्दलचे सुद्धा 2 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. अजस्य जन्मोत्पथनाशनाय कर्माण्य कर्तुर्ग्रहणाय पुंसां ननन अन्यथा को हर्ति देहयोगम परो गुणानुमत कर्मतंत्र. म्हणजे भगवान श्रीकृष्ण कसे आहेत, तर ते आहेत दिव्य जन्म घेणारे आहेत. खरं म्हणजे ते जन्मरहित अजोपी सन अव्यक्त्वा भूतानाम ईश्वरोपी सन. गीतेमध्ये श्लोक आहे पहा, अजोपी सन, अजोपी म्हणजे अज म्हणजे जन्म न घेणारे असे भगवान श्रीकृष्ण. आता दुसरा कोण असा असेल या भगवान श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्माच्या बंधनात अडकून राहील. आता भगवंताने हे सगळे अवतार घेतले. पुढे आपल्याला पुन्हा अंबरीश ऋषीची कथा येणार आहे. ते भगवंताने अवतार का घेतले ती येईल कथा, की त्यामुळे या भगवान श्रीकृष्ण असो, राम असो, दत्तात्रय असो, या सगळ्यांना अवतार घ्यावेच लागले. त्यामध्ये म्हणतात की अजन्मा असूनही या भगवंताने अवतार घेतले, कारण शरण आलेले जे लोकपाल आहेत, आज्ञाधारक असे भक्त आहेत, श्रेष्ठ भक्त आहेत, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून भगवंताने अवतार घेतले आणि जन्म घेतलेला आहे. त्या श्रीहरीच्या कथा ज्या आहेत, भगवंताच्या कथा ज्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही आम्हाला सांगाव्यात, असं म्हणून या ठिकाणी विदुराने उद्धवाला प्रार्थना केलेली आहे. याप्रमाणे हा पहिला तृतीय स्कंदातील पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंदे विदुर उद्धव संवादे प्रथमोध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता तृतीय स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंताच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन जे आहे ते आपल्याला पाहायचे आहे. ते आता आपण पुढच्या शुक्रवारी पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण आरती म्हणूया 1-2 मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. देहतरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अघहरिणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणो मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. शोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता.
अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा समहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नवे हा कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती ना रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ हो नमस्कार काका. नमस्कार नमस्कार